बऱ्याच लोकेशनवर आम्ही व्हिजिट करतोय. आपण पाहताय की मुंबईची हवेची गुणवत्ता ही मागच्या काही न्यूजपेपर्समध्ये असं काय दर्शवलेलं गेलं की जसं की आपण आपला श्वास कोंडतोय, पण वस्तुस्थिती तशी नाही आहे. ते मी स्वतः जमिनीवर उतरून आदरणीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्या निर्देशनाखाली, त्यांच्या आदेशाखाली, त्याचबरोबर शिंदेसाहेब त्यांच्या आदेशाखाली स्वतः जमिनीवर उतरून हे पाहण्यासाठी आलोय की खरोखरच वस्तुस्थिती तशी आहे का. तर आपण पाहताय, आपणही पाहिलं असेल की वस्तुस्थिती तशी नाही आहे. म्हणून सगळ्या माध्यमांना एकच विनंती आहे की ज्या काही माहिती आपण जनतेपर्यंत पोहोचवताय, एकदा त्याची खातरजमा तुम्ही आमच्याकडून करून घ्या आणि त्यानंतरच अशा माहिती किंवा अशा बातम्या तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवा. अशी काही चिंताजनक गोष्ट अजून झाली नाही आहे आणि ती चिंताजनक परिस्थिती आम्ही येऊसुद्धा देणार नाही. त्यासाठी महानगरपालिका असो किंवा मग MPCB असो, आम्ही आमचं काम करण्यासाठी आणि आपल्या मुंबईकरांचा श्वास हा घोटला नाही पाहिजे हे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हा आमचे वरिष्ठ नेते शिंदेसाहेब, आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, हा त्यांचा विषय आहे. ते जसे आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करू. आणि आजचा विषय आपण फक्त मुंबईकरांची हवेची गुणवत्ता ही कशी चांगली पोचली पाहिजे, कशी चांगली असली पाहिजे त्या विषयापर्यंत सीमित ठेवूया. शेवटी आज मुंबईकर म्हणून माझी सुद्धा ती जबाबदारी आहे की आज मुंबईच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर आपली हवेची गुणवत्ता ही इतर राज्यांसाठी खालवली नाही गेली पाहिजे. त्यासाठी ज्या ज्या उपाययोजना आम्ही असो, MPCB असो किंवा महानगरपालिका असो, ह्या त्यांच्या स्तरावर करतोय. याच्यासाठी काही उपाययोजना ऑलरेडी केलेली आहेत. आत्ताच मी माहिती घेतली तर महानगरपालिकेमध्ये या भागामध्ये एकूण 177 किती आहेत, 176 बांधकामाची कामं सुरू आहेत. त्यातले त्यांनी अजूनपर्यंत 81 नोटिसेस दिलेल्या आहेत आणि 17 बांधकामांना स्टॉपवर्क दिलेली आहे, स्थगिती दिलेली आहे. म्हणून आपण पाहाल की महानगरपालिका असो किंवा मग MPCB असो, कुठेही कोणालाही सूट नाही. जर आपण नियमाचं उल्लंघन करणार आणि मुंबईकरांना त्याचा जर त्रास होत असेल तर कुठेही कोणी सहन करणार नाही. मग ते खाजगी असो किंवा मग शासकीय काम असो. मागच्या काही दिवसापूर्वी आम्ही सुद्धा MMRD असो, त्याचबरोबर आमचं हे असेल कुठली लाईन तुमची मेट्रो आणि बुलेट ट्रेन, त्यासुद्धा आम्ही कामांना आम्ही त्यांना नोटिसेस बजावलेल्या आहेत. कुठेतरी नियमाचं उल्लंघन होत आहे आणि त्याचा त्रास मुंबईकरांना होतोय असं आम्हाला जाणवलेलं, म्हणून आम्ही त्यांना सुद्धा नोटिसेस बजावलेल्या आहेत. पण आम्हाला खात्री आहे की ह्याच्यामध्ये सगळ्यांचा सहयोग होईल आणि सगळ्यांचं एकत्र मिळून आपण हा जो आपला एअर क्वालिटी इंडेक्स आहे, AQI जो आहे, हा आपण अशा स्तरापर्यंत जाऊन देणार नाही की मुंबईकरांना त्याचा त्रास होईल.